प्रणाम. अजितदादांना आणि सुनेत्रा वहिनींना त्या राज्य सहकारी बँकेच्या संदर्भामध्ये क्लीन चिट मिळाली. खरं म्हणजे ती आधीच मिळाली होती, पण आता ती अधिकृतपणे ती फाईलच बंद करायचा निकाल कोर्टापर्यंत जाऊन ही फाईल आता बंद होते. लगेच जसं काय त्याला कावळे काव करतात कर्कश आवाजात, तसे सगळे कावळे विरोधी पक्षातले काव 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 करायला लागले. मला फक्त उद्धव ठाकरे काल मोठ्या तावातावात बोलत होता, त्याला एवढा एकच प्रश्न विचारायचा आहे की हेच अजित दादा ज्या वेळेला ही क्लीन चिट मिळालेली नव्हती, ही आज मिळाली ना बाबा, मिळालेली नव्हती, त्यावेळेला तुझ्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री होते का नव्हते? तेव्हा का तुला लाज नाही वाटली? मग तेव्हा नाही बोललं असते की अजितदादा पहिल्यांदी क्लीन चिट घेऊन या, निरपराधित्व सिद्ध करा, मग मी तुम्हाला उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या मंत्रिमंडळात घेतो. का तुझ्या मंत्रिमंडळात असताना त्यांच्यावर क्लीन चिट नव्हती तरी चालत होतं, आणि आता त्यांना क्लीन चिट मिळाली तर लगेच कशी काय मिळाली म्हणून तुम्ही डाऊट उघडताय? हे सगळ्यांच्या बाबतीत होत आहे, हे सगळ्यांच्या बाबतीत होत आहे. मुळामध्ये असं आहे की तुमच्या कारकिर्दीत पंतप्रधान म्हणून असताना तुमच्या कारकिर्दीत तुम्ही कलमाडीपासून कणीमोळीपासून जेवढ्या लोकांना तुरुंगात पाठवलं आणि त्या वेगवेगळ्या आरोपांच्या खाली, भ्रष्टाचाराखाली त्यांचे राजीनामे घेतले, त्यातला एकूण एक माणूस पुढे निर्दोष सिद्ध झाला आणि बाहेर पडला. आणि ज्या माणसाच्या आरोपावरून त्यांना मंत्रिमंडळातून काढलं, त्यांच्यावर खटले झाले, 3-3, 4-4 वर्ष, 5 वर्ष आतमध्ये राहिले, तो निर्लज्ज माणूस विनोद राय म्हणून जो होता कॅगवाला, त्यांनी सांगितलं की मी जे बोललो त्याला काही आधार नव्हता, पण मला असं फिलिंग आलं की याच्यामध्ये कुठेतरी एवढ्या कोटी, 1000 कोटीचा घोटाळा आहे, म्हणून मी आरोप केला, माझ्या ह्याच्यात लिहून टाकलं. मला सिद्ध करण्यासारखं काहीच नाही माझ्याकडे, आणि सिद्ध नाही करू शकत. हे गेले ना 3.5, 4, 5 वर्ष यांची आयुष्याची गेली ना आतमध्ये, तुरुंगात गेले. मग क्लीन चिटला महत्व आहे, कोर्टाला महत्व आहे, तुमच्याच लोकांनी ते सिद्ध केलेलं आहे, त्यांच्या बाबतीत घडलेलं आहे. याही बाबतीमध्ये अजितदादांवर जर चुकीचे आरोप केले गेले असतील आणि त्याच्यातून त्यांना क्लीन चिट मिळत असेल तर आक्षेप का? तुम्ही कशासाठी धडपडताय? तुमच्या सगळ्या लोकांना क्लीन चिट मिळावी, त्यांना कोर्टामध्ये न्याय मिळावा, कोर्टात आम्हाला न्याय मिळेल असं म्हणणारे तुम्हीच होता. तुम्हालाच घाई झाली होती कोर्टातून यांना सगळ्यांना क्लीन चिट मिळवण्याची. तेव्हा ती क्लीन चिट मिळाली असती तर तुम्ही म्हणाल असतात कोर्टात आम्हाला न्याय मिळाला. मग आता कोर्टानेच केलेला न्याय तुम्ही नाकारता कसं? बरं, एकीकडे म्हणायचं की कोर्टावर आमचा विश्वास आहे आणि दुसरीकडे कोर्टाने दिलेले निर्णय नाकारायचे. उद्धवच्या काय म्हणतात त्याला, सध्या गाढवपणाला सीमाच नाहीये. आणि संजय त्याच्या डोक्यामध्ये रोज ते एखाद्याचं डोक्यावर तेल थापावं तसं तो ते विष थापतो रोज त्याचं भ्रमिष्ठ डोकं आणखीन भ्रमिष्ठ करतो. मग तो वाह्यातपणे काहीही बोलतो. अजितदादांना क्लीन चिट मिळाली, ती निवडणुकीच्या तोंडावर मिळाली, हे आणखीन चांगलं झालं. त्यामुळे वहिनीनं पण, सुनेत्रा वहिनीनं पण आता प्रचार करताना, हे करताना कोणी बोट ठेवायला नको, बोट दाखवायला नको. पण हा भाग चुकीचा आहे की तुम्ही केजरीवाल पासून सगळेजण आतमध्ये आहेत, त्यांची बाजू घेताय ना? कोण घेताय? उद्धव घेतोय, बाजू घेऊन बोलतोय. मग तुला त्याची लाज नाही वाटत का? तो तर त्या मध्य प्रकरणामध्ये आतमध्ये जेलमध्ये आहेत, त्याचे साथीदार पण सगळे जेलमध्ये आहेत, आणि तुम्ही पण जाणीवपूर्वक, अन्यायपूर्वक, जबरदस्तीने फडणवीस, दरेकर, आशिष शेलार आणि गिरीश महाजन यांना जेलमध्ये टाकायला निघालाच होतात. एकनाथ शिंदेनीच गौप्यस्फोट केलाय तुमच्याच बरोबर त्यावेळेला असलेल्या, की उद्धवजींनी ठरवलं होतं की यांना जेलमध्ये टाकायचं. खरं असो खोटं असो पुढे कोर्ट बघेल. तर मग तुम्ही ते केलेलं चालत होतं. मग त्यावेळेला ते बदनाम झाले असते तर मग आता तुम्ही त्यांना क्लीन चिट दिली म्हणून मान्य केलं नसतं. अजितदादांना क्लीन चिट मिळाली, फॅक्ट आहे, आणि आता तुम्ही त्याच्या विरुद्ध आरडाओरडा करून काही उपयोग नाही. निवडणूक ही निवडणूक म्हणून लढवा. ही तुम्ही ज्या पद्धतीने आता लढताय ना, याचा परिणाम एवढाच होणार आहे की ही निवडणूक झाल्यानंतर उद्धवजी म्हणतोय, मगाशी अरे उद्धव म्हणालो, तुम्हाला ही जेलमध्ये जावं लागणार, ही भविष्यवाणी
लक्षात ठेवा. तुम्ही बोलताय ना, तुम्ही आणि संजय, की आम्ही सत्तेवर आलो. रे बमला, फुल्या फुल्या फुल्या, तुम्ही जिंदगीत सत्तेवर येणार नाही. यावेळेला सोडा, आणखीन कधीच येणार नाही. आणि तुम्ही या सगळ्या काय म्हणतात त्याला लांग्या कोल्यांच्या ह्याच्यामध्ये राहाल तर अजिबात असं येणार नाही, येणारच नाही. तुम्ही काय सांगता, सत्तेवर आलो की यांना तुरुंगात टाकू? म्हणजे तुम्ही पण असंच म्हणता ना की आम्ही खोटे आरोप टाकू, खोट्या पद्धतीने काही करू आणि यांना तुरुंगात टाकू, असं तुम्ही तोंडाने सांगताय स्वतःच्या. मग असेच जर खटले भरले गेले असतील तर त्यांचं निरसन झालं तर तुम्ही कशाला कांगावा करताय? एनिवे मित्रांनो, अजितदादांना क्लीन चिट मिळाली आहे आणि ती क्लीन चिट कोर्टातून मिळाली आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.